2014 व 2019 सालच्या विधानसभा निवडणुका भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली अतिशय आक्रमकपणे लढविल्या आणि त्या दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांनी विजय देखील संपादित केला. परंतु 2024 सालची येऊ घातलेली विधानसभेची जी निवडणूक आहे ती भाजपाला म्हणावी तितकी सोपी जाणार नाहीये अशी चिन्ह दिसत आहेत. त्या पाठीमागे अनेक कारणं आहेत, जसं की महायुतीचं 3 पक्षांचं व इतर घटक पक्षांचं असणारं सरकार, त्यांच्यामध्ये म्हणावं तशी जो सुसंवाद नाहीये, त्यांच्या जागांचा प्रश्न आहे, जागा वाटपाचा प्रश्न आहे किंवा इतरही अनेक मुद्दे आहेत, ज्यामुळे येणारी निवडणूक भाजपाला म्हणावी तितकी सोपी जाणार नाहीये. त्याच कारणांची विचारमीमांसा करण्यासाठी आज आपण या मुद्द्यावरती सविस्तर चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की या व्यतिरिक्त अशी आणखी 3 कारणं, ज्या 3 कारणांमुळे येणारी विधानसभेची निवडणूक भाजपाला जड जाऊ शकते. तर मी किशोर दांगट आणि आपण पाहत आहात YouTube चॅनेल हलकल्लोळ राजकारणाचा. गेल्या 8-10 दिवसातील घटनाक्रम पाहिला तर आपणास असं पाहावयास मिळतं की 8-10 दिवसापूर्वी झालेल्या भाजपाच्या अधिवेशनामध्ये अमित शहांनी शरद पवारांवरती टीका केली. त्यांनी असं म्हटलं की शरद पवार हे भ्रष्टाचारांचे सरदार आहेत. आता या टीकेची जनसामान्यांमध्ये, महाराष्ट्रामध्ये या टीकेवरती अनेक जणांनी, अनेक जाणकारांनी त्याच्यावरती प्रतिक्रिया दिली. त्याच्यावरती जनसामान्यांमध्ये एक वेगळीच प्रतिक्रिया उमटली. अनेक जणांचं असं म्हणणं झालं की महाराष्ट्रातील एका ज्येष्ठ नेत्यावरती अशा प्रकारची टीका करणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये बसणारी गोष्ट नाहीये. याच गोष्टीवरती, या टीकेवरती अजित पवार गटातील अनेक नेत्यांनी नाराजी देखील व्यक्त केली. याच गोष्टीचा धसका खुद्द अजित पवारांनी देखील घेतला. अशी चर्चा आहे की अजित पवारांनी रात्रीतून दिल्ली गाठून अमित शहांशी चर्चा केली आणि त्यांनी एक प्रकारे ही गोष्ट पटवून दिली की शरद पवारांवरती टीका करणं, त्यामुळे लोकसभेला ज्या प्रकारे त्या टीकेचा तोटा झाला, त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या टीकेचा तोटा येणाऱ्या विधानसभेला भाजपाला देखील होऊ शकतो आणि खुद्द अजित पवारांच्या पक्षाला देखील होऊ शकतो. हे त्यांनी पटवून देण्याचा तिथे प्रयत्न केला. शरद पवारांनी देखील या टीकेला उत्तर देताना असं म्हटलं की जी व्यक्ती सर्वोच्च न्यायालयाने गुजरात दंगलीमध्ये त्याला गुन्हेगार म्हणून सांगितलं, गुन्हेगार आहे म्हणून असं हे केलं, आणि जो व्यक्ती तडीपार व्यक्ती आहे तो भारताचा गृहमंत्री होणं हे भारताच्या राजकारणाला शोभणारी गोष्ट नाही आणि भारत कोणत्या दिशेने चाललाय याचं अवलोकन आपण इथे केलं पाहिजे. पुन्हा एकदा त्या गोष्टीवरती भाजपाचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत चंद्रशेखर बावनकुळे, त्यांनी असं म्हटलं की अमित शहांना त्यांच्यावरती टीका करणं म्हणजे सूर्याला दिवा दाखवणं. तर पुन्हा शरद पवारांनी त्यावरती प्रतिक्रिया देताना असं म्हटलं की तुमचा हा जो दिवा आहे तो आम्ही महाराष्ट्राच्या जेलमध्ये पाहिलेला आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा बीजेपीने गुगली टाकलेली आहे त्या गुगलीवरती शरद पवारांनी सिक्सर मारलेला आहे. तर इथे आवर्जून सांगावंसं वाटतं की जेव्हा केव्हा तुम्ही चिखलामध्ये दगड टाकणार तर चिखल तुमच्यावरती उडल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा केव्हा तुम्ही समोरच्याकडे एक बोट करणार तेव्हा उरलेली 4 बोटं तुमच्याकडे असणार. आणि या सर्व संदर्भात मला एक राहत इंदोरी यांचा एक शेर आठवतो. मुझमें हजारों खामियां हैं मुझे माफ कीजिए, मुझमें हजारों खामियां हैं मुझे माफ कीजिए, लेकिन कभी तो आपके आईने को भी साफ कीजिए, लेकिन कभी तो आपके आईने को भी साफ कीजिए. अलीकडच्याच काळात घडलेली दुसरी घटना म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे चळवळीतले एक कार्यकर्ते श्याम मानव यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले आरोप. त्यांनी असं म्हटलं की देवेंद्र फडणवीसांनी अनिल देशमुखांकडे
4 प्रतिज्ञापत्र पाठवली होती आणि त्या 4 प्रतिज्ञापत्रांवरती त्यांना सही कराव्यास सांगितली होती, ज्याच्यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील या किंवा अजित पवार असतील यांना अडकवण्यासाठीच ती प्रतिज्ञापत्र होती. आणि त्या प्रतिज्ञापत्रांवरती जर अनिल देशमुखांनी सही जर केली असती तर कदाचित हे सर्व ज्यांची नावं आता मी घेतली ती मंडळी कदाचित आपल्याला जेलमध्ये पाहावयास मिळाली असती. आता या केलेल्या आरोपांना अनिल देशमुखांनी देखील पुष्टी दिलेली आहे. त्यांनी देखील असं सांगितलं की ही जी घडलेली गोष्ट आहे ही खरी आहे. एक समित कदम नावाचा व्यक्ती होता, तो देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून माझ्याकडे आलेला आणि अशा प्रकारचं प्रपोजल घेऊन आला होता. या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. त्यांनी आणखी असं देखील सांगितलं की माझ्याकडे त्यांनी त्याचे फोटो दाखवले, त्यांच्याकडे पेनड्राईव्ह आहे, त्या पेनड्राईव्ह मध्ये आणखीन माहिती आहे, असं या सगळ्या गोष्टीची त्यांनी उलगडा केला. आता इथे आणखीन एक गोष्ट महत्वाची मला वाटते या आरोपामध्ये, तर ते म्हणजे श्याम मानव ही कोणी राजकीय व्यक्ती नसून तर ती एक समाजकारणामध्ये चळवळीमध्ये काम करणारी व्यक्ती आहे. आणि अशा व्यक्तीने हे आरोप करावेत म्हणजे त्यामध्ये कुठेतरी तथ्य असावं, अशा चर्चा बाहेर होताना आपल्याला दिसत आहेत. या सर्व गोष्टीचा साहजिकच देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेला तसेच भाजपाला तोटा होऊ शकतो. म्हणजे इथे मला सांगायचा मुद्दा असा आहे की हे एक दुसरं कारण असू शकतं, ज्या कारणामुळे कदाचित येणाऱ्या विधानसभेला बीजेपीची प्रतिमा थोडीशी डागाळलेली असू शकते आणि बीजेपीला त्याचा थोडासा त्रास होतो. तिसरे महत्वाचं कारण मला असं निदर्शनास येतं की मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासंदर्भात असणारं जे आंदोलन होतं, आताच नुकतंच त्यांनी आंदोलन पाठीमागे घेतलं, परंतु वारंवार त्यांच्या वक्तव्यांमधून ही गोष्ट प्रामुख्याने जाणवते की देवेंद्र फडणवीस आणि भाजपा सरकार यांच्या विरुद्ध त्यांची अतिशय आक्रमकपणे ते विधानं करतात. त्यांचं असं म्हणणं, त्यांनी काही वेळा असं बोलून देखील दाखवलं की एक वेळ शिंदेचे उमेदवार आहेत त्यांना आम्ही निवडून देऊ, परंतु बीजेपीला किंवा देवेंद्र फडणवीस यांना अजिबात सुट्टी नाही. आता बीजेपीच्या बाजूने प्रवीण दरेकर असतील, प्रसाद लाड असतील यांनी देखील त्यांच्यावरती टीकेची चौफेर जोड उठवली. पण इथे एक गोष्ट लक्षात येते की इतर जे कोणी आमदार आहेत हे दोघेही आता विधान परिषदेचे आमदार आहेत, ते त्यांच्यावर टीका करतायत, परंतु विधानसभा समोर जी आलेली आहे ही सगळी गोष्ट पाहून इतर कोणी आमदार फारसं त्यांच्यावरती आपण पाहतोय की विधानसभेचा कोणताही आमदार त्यांच्यावरती आपल्याला टीका कराव्यास पाहताना दिसत नाहीये. याचाच अर्थ की बाकीची जी मंडळी आहेत त्यांना जाणवतंय की या मराठा आरक्षणाचा आपल्याला लोकसभेला तोटा झालेला आहे आणि विधानसभेला तो आणखीन होऊ शकतो, म्हणून इतर मंडळी फारशी आपल्याला जास्त पुढे येऊन टीका करताना दिसत नाहीये. तर हे एक तिसरं कारण असू शकतं ज्यामुळे विधानसभेला भाजपाला या गोष्टीचा एक प्रकारे तोटा सहन करावा लागू शकतो. आता आपण या काही तर आज आपण जाणून घेतली ही 3 कारणं, या 3 शक्यता ज्यांचा भाजपाला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये एक प्रकारे तोटा सहन करावा लागू शकतो किंवा ह्या विधानसभा निवडणुका त्यांना कशा प्रकारे जड जाऊ शकतात यावरती आपण सविस्तर चर्चा केली. तर आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.